वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेच्या नंतर जी आन्सर की आली त्यामध्ये आपल्याला एका प्रश्नासाठी 2 उत्तरं आणि ड्रॉप प्रश्न असा आलाय ते सर्वांना 4 मार्क्स येते बोनस मार्क मिळणार आहेत संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना ज्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांसाठी। अटेम्प्ट करा किंवा न करा, आपला जो स्कोअर आलेला आहे त्या स्कोअरच्या अंदाजानुसार आपल्याकडे जो गव्हर्नमेंटचा MBBSचा कट ऑफ आहे तो आपण जो प्रेडिक्ट केलेला आहे, खरं तर हे 100% परफेक्ट असू शकत नाही। रँकवरती आणि SML वरती ह्या सर्व गोष्टी अवलंबून असतात, पण तरीसुद्धा आपण तो सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामध्ये दरम्यान 520 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ असेल आणि 490 हा प्रायव्हेटचा कट ऑफ असेल, प्लस ऑर मायनस 5। कदाचित हा 485 पर्यंत खाली येऊ शकेल आणि वरती 495 पर्यंत जाऊ शकेल, आणि हा जो आहे तो 525 किंवा 515 पर्यंत गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज मिळू शकेल। आपल्याला जर स्कोअर पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये समजा 480 पासून ते 400 पर्यंत स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण MBBS साठी तेलंगणा आणि कर्नाटका असे 2 ऑप्शन्सबद्दल चर्चा केलेली होती। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये 400 पेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये तर ॲडमिशन 100% मिळतं, परंतु डीम्डमध्ये जी फीज सुरू होते ती सर्वात कमी फीज हे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 17,55,000 रुपये या ठिकाणी प्रवरानगर लोणी या ठिकाणी आहे, अहिल्यानगर या ठिकाणी। यानंतर बाकीच्या सर्वांची फीज दरम्यान 20 लाखाच्या पुढे जाते। 20 लाख रुपये पर इयर भरण्याची ज्यांची तयारी नाही, परंतु ओपन स्टेट्समधून दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला MBBS साठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर आणि तुमचा स्कोअर 280 पेक्षा जास्त आणि 400च्या दरम्यान असेल तर आपल्याला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि कर्नाटका या 3 राज्यामधून आपल्याला ॲडमिशन मिळू शकत नाही। मग आता खरं तर 22 लाखाच्या कॉलेजमध्ये ह्याच्यापेक्षा ह्या रेंजमधल्या ॲडमिशनला मिळू शकतं, पण डीममध्ये आणि कर्नाटकमधल्या 22 लाखाच्या कॉलेजमध्ये जाण्यामध्ये काही अर्थच नाही, कारण त्या दरम्यान फीस सेमच राहिली। आता सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक राहील तो आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे नीट स्कोअर 280 ते 400 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MBBS साठी ओपन स्टेट्समधून कमी फीजमध्ये, हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, कमी फीजमध्ये ओपन स्टेट्समधून आपल्याला MBBS साठी कोणत्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा हा आपला आजचा विषय आहे। आपल्याकडे डीम्डचा जो कट ऑफ आहे तो दरम्यान 260च्या दरम्यान 30 लाखाचं किंवा 25 लाखाचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकते। खरं तर महाराष्ट्राबाहेर पाँडिचेरी, तमिळनाडू या राज्यामध्ये आपल्याला 25, 27, 30 लाखाचं कॉलेजसुद्धा आपल्याला दरम्यान 200 किंवा 200 पेक्षा कमी स्कोअर असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळू शकणार आहे, परंतु हा स्कोअर कमी असला म्हणजे आपल्याला मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन किंवा डीममध्ये एवढ्या 1,50,00,000 40 लाख एवढ्या बजेटमध्ये आपल्याला जायचं नसेल तर आपल्याला हा ऑप्शन उपलब्ध आहे। गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार 2025 मध्ये जो कट ऑफ आहे तो 280 पर्यंत सुद्धा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, बिहार या राज्यामध्ये आणि झारखंड या राज्यामध्ये आपल्याला ह्या 3 राज्यामध्ये आपल्याला काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे या मेरिटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दरम्यान 11 लाखापासून ते 15 लाखापर्यंतच्या फीजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। या ठिकाणी जवळपास उत्तर प्रदेशमधल्या काउन्सिलिंगच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण नंतर एक छानपैकी व्हिडिओ बनवणार आहे, त्याचबरोबर झारखंड आणि बिहारमधला सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे। परंतु आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे 280 ते 400 स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या 10,77,000 पासून ते 14,74,000 पर्यंत फीज, एवढ्या या फीजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकणार आहे। काही कॉलेजची फी 16 लाख रुपये आहे, काही कॉलेजची फी 18 लाखपर्यंत आहे, परंतु ही फीज जी आहे ती थोडीशी काही कॉलेजमध्ये 1-2 कॉलेजमध्येच आहे। त्या ठिकाणी तीर्थंकर नावाचं एक जैन मायनॉरिटीचं कॉलेज आहे,
त्या ठिकाणी पण आपल्याला 16 लाख रुपये फीज आहे. इकडे कमी मेरिटच्या विद्यार्थी, ह्याच्यापेक्षा कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जैन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळू शकतं आहे. त्यामुळं जवळपास 150 मार्क असतील तरी सुद्धा तीर्थंकरमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकणार आहे. दरम्यान 70-80 लाखाच्या बजेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं जैन मायनॉरिटी आहे आणि ज्यांना उत्तर प्रदेशमध्ये काउन्सिलिंग करायचं आहे असे विद्यार्थी आपल्याशी संपर्क करू शकतात. 150पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा. आणि उत्तर प्रदेशमधील जे मायनॉरिटीचे कॉलेज आहेत तिथे सुद्धा आपल्याला थोडीशी फीस जास्त आहे, परंतु त्या ठिकाणी ॲडमिशन आपल्याला मेरिट बेसिसवरती आपल्याला. उत्तर प्रदेश हे एक नावाचं असं राज्य आहे हे 100% ओपन स्टेट आहे. या ठिकाणी आता बघा कर्नाटकमध्ये 35% एवढे सीट्स आपल्याला ओपन स्टेट्समध्ये असतात. तेलंगणामध्ये 35% आणि त्या 35%मधले 15%, म्हणजे दरम्यान बघायला गेलं तर दरम्यान एक 6-5.5% सीट्स आपल्याला ओपन स्टेट्समध्ये संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीनं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं 35% ओपन स्टेट्समध्ये आणि त्याची फीज 13 लाख रुपये आहे आणि त्यामधील 15% सीट्स हे ओपन फॉर ऑल आहे आणि 85% सीट्स ह्या त्यांच्या राज्यासाठी. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे त्यामुळे तिकडे सीट्स कमी आहेत, पण या ठिकाणी मात्र उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 100% सीट्स आपल्याला ओपन फॉर ऑलसाठी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एवढा स्कोर असेल सफिशियंट तरीसुद्धा आपलं ॲडमिशन होणार आहे. आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या 94-21-066-225 आणि 95-11-79-13-10 या नंबरवरती संपर्क करा. UPच्या काउन्सिलिंगमध्ये ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याकडे 10,000 रुपये एवढी फीज आहे आणि अदर स्टेटच्या प्रत्येक राज्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि ऑल इंडिया काउन्सिलिंगमधील डीम्ड, एम्स, जिपमर, AFMC आणि महाराष्ट्र राज्यातल्या MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंतच्या सगळा जम्बो पॅकेजमध्ये आपल्याला 5,000 रुपये एवढी नाममात्र फीज आहे. परंतु ओपन स्टेट्समधील प्रत्येक राज्यासाठी प्रत्येक राज्याला आपण 5,000 रुपये वेगळे घेतो. त्यामुळं उत्तर प्रदेशची काउन्सिलिंग या स्कोअरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये भरून आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकता. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते. एवढ्या कमी स्कोअरमध्ये दरम्यान 60 लाखापासून 70 लाखापर्यंत फीज आपल्याला टोटल 5 वर्षामध्ये भरायची आहे. या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये 3 लाख रुपये डिपॉझिट पण आपल्याला भरावं लागतं. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये 2,02,000 रुपये आपल्याला डिपॉझिट सरकारकडे भरावं लागतं. कॉलेजकडे 3 लाख रुपये डिपॉझिट भरावं लागतं. मिसलेनियस चार्जेस म्हणून तुम्हाला दरवर्षी 94,000 रुपये फीस सोडून सुद्धा भरावे लागतात. आणि हॉस्टेल मेससाठी AC पासून 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंत AC हॉस्टेल वगैरे सुद्धा आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. तर दरम्यान ते बजेट किती किंवा काय या संदर्भातला डिटेल्ससाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती किंवा या 2 नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता की UP काउन्सिलिंग असं केलं तरीसुद्धा आम्ही तुम्हाला 100% या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू. आणि एवढंच सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एवढ्या कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ॲडमिशन 100% उपलब्ध आहे आणि असे विद्यार्थी आपल्याशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर इथून पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही 100% अगदी जस्ट इलिजिबलपासून 280पर्यंत स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी स्कोअरमध्ये म्हणजे कमी फीजमध्ये आपल्याला मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा कॅटेगरी C NRI कोट्यामध्ये ॲडमिशनसाठी काही संधी उपलब्ध असू शकते या संदर्भातला व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपली पेड काउन्सिलिंग प्रोसेससुद्धा चालू आहे. ज्यांचा स्कोअर 500-400च्या वरती आहे किंवा BMSसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना 300च्या वरती आहे, अशा सर्वांसाठी आपली पेड काउन्सिलिंग प्रोसेस सुरू आहे. फॉर्म भरण्यापासून डॉक्युमेंटेशनपासून कॉलेजवर पोहोचेपर्यंतचा सर्व बॅकअप आम्ही तुम्हाला देऊ. त्याची संपूर्ण फी 5,000 रुपये एवढी आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरचा मार्ग सुकर बनवा यासाठी एक टॉपिक तुमच्यासमोर मांडण्याचा जो आपण प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इतर तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.